तर आप्पाचं इकडं काय चाललाय विषय जरा आपण पाहूया मित्रांनो. लागा 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 आप्पा माल गावलाय काय? गावले बाबा माल. अरे काय आहे? अरे पपई. कुठं गावली? आणि काय झाडाला गावली पाडली पपई. हा ही काय तर झाड आहे दोन आहे ती एकच गावली होय. काही पपई खायची अशा आणि त्या काढायच्या आज म्हणजे दोहायची यायची काय बर आता कातारली ती दोहायची टाइम द्या दोहून पद्धतशीर आणायच्या पाटवाडीच्या तळ्यावनी. बर बर चिरा चिरा आपण खाऊ येऊ घास. बर हे चाली सुरुवातच झाली चिरायची हे बघा. ओके लागा 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 माल एक नंबर आहे वारक पडल. हे बघ दे माल एक नंबरच आहे बाबा तुला रे. चल काय झालं रे पोरा बायांना चपात्या बनवायला सांगितलं घरी बिळाव आणि आपण पपई हा गाजर पपई टाक्या पपई तुरली पिकराली होती झाडाची पाणी पपई खायची चिरून पवनी घालायच्या नेऊन पवनी घालायच्या तिकडं पाठेवाडीचं तळ आहे बघा. कर्जत तालुक्यामध्ये पाठेगाव म्हणून पाठेवाडी म्हणून गाव आहे त्या गावात तळ आहे मोठं. तळ्यांच्या पवनी घालायच्या तवा अशी गडबड चार ह्यांच्या पातीत सोडल्या होत्या पात खाऊन काय पपई खायचं चाललंय गाड्यांचं. आयला पण झाडाची तोडून खाण्यात वेगळीच मजा आहे. हे मित्रांनो या खायला या मित्रांनो पपई खायला सत्ता तुला दे का सध्या चाललंय बिया काढायचं. बिया का कांदा इसको. तर मित्रांनो आता सुंदर अशी पाणी पाजायची मेंढर आणि थोडीशी वरती तिकडे झाडं दिसतात का मोठाले त्या झाडात नेऊन सावलीला बसवायचे आणि जेवण करायचं. तर जेवणात आज काय काय तुम्हाला दावतो. तर चला थोडीशी पाणी पाजूया आणि जाऊया. तर खांद्यावर बाटली आणि हातात भाकरीचं गठोळ घेऊन निघालोय कारण मेंढर लांब जायचे ते आज दुयला त्यामुळे ही भाकर अशा प्रकारे आपण हातात घेऊन चाललोय. तर इथलं पाणी बी आटत आले आता 2-4 दिवसात पाणी सगळं बहुतेक आटून जाईल. तर अशा प्रकारे पाणी पाजलं. पाणी आणू होय आलो आलो घेऊन आलो आलो. तर आपण मित्रांनो आलोय चिंचा झाड म्हणजे चिंचा बाभळ आणि लिंबाच्या ह्या दाट झाडाखाली आपण आलोय दाट सावलीला. तर ह्याच सावलीला मेंढर बसवायची ते गडीभर आणि इथं जेवण करणार आहे आपण. तर बघतारी मोरं बोलावले ते आपली सुद्धा मागणं मेंढर येते ते बरं का. शेंगा खात कोयतळाच्या. तर हो का अशा प्रकारे लिंबाच्या सावली खाली मेंढर आपण हाणली ते कोयतळाच्या शेंगा खाते ते. आणि इकडं आमच्या बाबांनी बघा चपात्यावर सुरुवात केली. बाबा कालवण काय चटणी लगा लगा सुकटीची चटणी होय. हा बाई बर. तर मित्रांनो मला एक आणि बाबाला एक आम्ही मी भाकरी आणाय गेलो तवा हे आंबा आणलं बरं का दोन हापूस पायरी आंबा. हा हापूस आंबा हे एकदम गोड असं आणि चपाती आणि सुकटीची चटणी. दाजी जेवला वर दे की चाकू. आता मग बाबा फोडा दगडाने फोडायचं. तर आंबा आता दगडाने फोडायचा चाकू आमचं राहिलाय घरी. तर मित्रांनो चाकू घरी राहिल्यामुळं खिशात नेहमी चाकू ठेवतो बरं का आम्ही पण आज घरी राहिल्यामुळं हे असा आंबा दगडाने फोडायचा. फुटणार राहू ह्याच्यात आल्यामुळं शेबी फोडा एवढा. अशा प्रकारे आंबा बाटाला लागलाय चांगला. ओके खोबऱ्यागतच या शे एक फोडा की माझा नाही आंबट नाही बघितलं बरं बघत खरं. हाय आंबट मग पडू एवढं बर. लागा कशाचा कोपरा आहे हान मोर
पुढं काय मित्रांनो, पातीच्या रानातनं मेंढर बाहेर काढली आणि इकडं डायरेक्ट ही रामकाठीन गोडी बाबळे त्याच्या खाली सावलीला मेंढर आली. तर लय ऊन झाल्यामुळं बघतोय सुद्धा मेंढर आली इकडे इथे ते सावलीला. आता ह्यांची गेली मोर निघून. आता आमची बी बोलवायची बरं का ना, आप्पाची लिंब आप्पाची वरनं येते तेच. तर ही मेंढर वराडते त्याचं कारण आहे तिचं कोखरं बघताच्या मेंढरात गेलो होतो का हे त्यात जाऊन मिळलं का असं. ओके चला डायरेक्ट जाऊ तळ्यावर. तिकडं बाबान बघत गेल्यात पाणी आणाय बरं का मित्रांनो. ताण लागली आता या उन्हाची, कडक उन्हाची ताण लई लागते आणि दिवस कंप्लीट डोक्यावर आहे. इकडं चाललंय लिंबाप्पाचं संतादाजीचं मोरखांड. शेवट माग पाठीमाग हे माझे. तर उन्हाच्या अगदी डिगी 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 मेंढर चालली तर तळ्याव बघत ना बाबा पाणी आणाय गेले. आता 2-2 तांबे बाटलेत ना आणतील. आम्ही बाटली आणली तर लांब यायचं असलं की पाणी कुठं भेटत नाही. त्यामुळं हे असं आपलं घर दिसलं की मग घरातनं पाणी आणायचं, डेऱ्याचं ह्याचं टाकीचं ह्याचं पाणी आणायचं आणि ताण लागेल तसं पियाचं. तर चालता चालता आपण तळ्यावर आलेलो आहे मित्रांनो. आता तळ्यावर आलो आणि आता मेंढर पोहणी घालाय सुरुवात केली. तर खरंच एक आश्चर्याची गोष्ट आहे, ह्या मेंढरांना इतकं ज्ञान असतं की बाबा त्यांना कोणी पोहा शिकवलं नाही किंवा असा हातपाय हलव तसं हातपाय हलव. जसं की आपण आपल्याला पोहा शिकवायला लागतं तसं या मेंढरांना अजिबात शिकवायला लागत नाही. अगदी नैसर्गिक आपत्ती म्हणजे देवानीच त्यांना हे वरदान दिलेलं की बाबा आज जलमलं उद्या जरी पाण्यात टाकलं तरी ते पोहून निघणार असे त्याची हे. खरंच या जातीला लय ज्ञान असतं मित्रांनो. एका पाठीमागे एक एका पाठीमागे एक किती सुंदर अशी उड्या टाकते ती. हाताने वडून द्यायची गरज नाही काय नाही, अशी सवय लावली का नाही की डायरेक्ट. तर आता आपण तिकून डायरेक्ट बोलावणार आहे पलीकडच्या साईडने. हिकून बोलावली की डायरेक्ट आपल्या दिशेने येणार आहे ते इकडे आले. मित्रांनो मेंढर धुवून आता खालती उभी राहिलीत बघा. आणि आता काय नाही आंघोळ करतोय, कशी उडी मारतोय हे आता पाहतो मी मित्रांनो. बघा शाबास. ओके आपा उन्हाचं कसं काय गार गार वाटतंय का? लय गार मस्त. मोकळं टाकलं पाणी गावलंय. मोकळं टाकलं पाणी मांडळ खोल पाणी बाबा इथं तळ्यात. बुडी द्या बर बुडी द्या. हे बघ चला यावं. पाणी खाल. धुवून आणली आणि पाथीच्या बोगात मेंढर सोडली बरं का मित्रांनो. तर सुंदर अशी एकदम चकचकीत कशी मेंढर दिसते ते पांढरी शुभ्र बरं का. तर अशा प्रकारे त्यांना एकदम भारी वाटत असेल मेंढरांना धुल्यावर. आम्ही पाणी भेटलं की 15-20 दिवसाला मेंढर धुतो. उन्हाळ्या दिवसाचं कसं घामाने आणि घाम धरतो आणि मळ धरतो, त्यामुळं उकाड्याचा दिवस असल्यामुळं त्यांना बी त्रास होतो, त्यामुळे धुवा लागते मित्रांनो. तर अशा प्रकारचा आजचा एक व्हिडिओ साधा आणि सोपा. तर कसा व्हिडिओ वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईबर करा. तर थांबतो मी इथं. धन्यवाद. जाता जाता मासेवाले भाव दिसले बरं का. मग जातानीच म्हटलं मासे घ्यावं म्हणजे संध्याकाळी कशी मच्छी फ्राय होईल.